हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 7व्या अध्यायातील 105 नंबरच्या ओवीचा विचार चालू ठेवला होता। 105 नंबरच्या ओवीमध्ये माऊलींनी शरीराला गाव संबोधलेलं आहे, आणि त्यामुळं इथं वर्णन करताना श्लोकाचं जे दुष्कृती आहेत, मूढ आहेत, किंवा ज्यांचं ज्ञान मायेनं अपहरित केलेलं आहे, किंवा जे नराधम आहेत, किंवा आसुरी स्वभावाचे आहेत, ज्यांचा स्वभाव आसुर आहे, असे सगळे जे आहेत ते भगवंताला शरण येत नाहीत। आणि त्याचं वर्णन करताना माऊली सांगतात की पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघावा सांडुनिया। म्हणजे स्वतःचं कार्य विसरायचं आणि वाया व्यर्थ जे चालू असतं त्याच्यासाठी प्रयत्न करत राहायचं। कार्यार्थ शब्दाचा अर्थ आहे ठरलेलं, निश्चित असं, शास्त्रानं वर्णन करून दिलेलं, शास्त्रानं निर्देशित केलेलं कर्म जे आहे तेच शरीराकडून झालं पाहिजे। शास्त्र असं म्हणत नाही भरपूर श्रीमंत व्हा, खूप मोठा बॅलन्स बँकेमध्ये असला पाहिजे, तुमच्या बरोबर 50 गाड्या घरामध्ये असल्या पाहिजेत, असं शास्त्र कुठंही वर्णन करत नाही। पण शास्त्र म्हणतं आपल्याला दुर्लभ जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे त्या देहाचं सार्थक करून घ्यावं, हे शास्त्राचं सतत सांगणं आहे। त्यामुळे हित जे आहे ते हित सांगण्याचं काम शास्त्र करत असतं। म्हणजे हित देऊनी वाढवती, नाही गा श्रुती पुरवती माऊली जगा, असं माऊली म्हणतात। याचा अर्थ आहे की श्रुती जी आहे ते आपल्या हिताचं सांगत असते, आणि त्यामुळे हिताचं सांगणं हे श्रुतीचं कार्य आहे। इथं वर्णन करताना नमाम दुष्कृतीनो मूढा प्रपदन्ते नराधमाहा, मायया प्रहत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताहा, या श्लोकावरती भाष्य करताना माऊली म्हणतात की जेव्हा अहंकाराचा भूतसंचार होतो तेव्हा नियमाची वस्त्र आठवत नाही, धर्म आठवत नाही, नित्य आठवत नाही, आणि अधोगती होईल, आपली अब्रू जाईल, आपली प्रतिष्ठा जाईल, याची जरासुद्धा खंत नसते। असं कार्य ते करत राहतात, आणि जे करतात, जे करू नको म्हणून सांगितले वेदानं, तेच बरोबर करत असतात। परत ते म्हणतात शरीराच्या गावामध्ये आल्यानंतर जो कार्यार्थ आहे तो कार्यार्थ सोडून भलतंच करत राहतात। म्हणजे भलतं करण्यामुळं भलतंच होतं, आणि व्यवस्थित करण्यामुळं व्यवस्थित होत असतं। आपला शेवटचा दिवस जो आहे, काल आपण चिंतन केलं, शेवटचा दिवस गोड होणं याला कार्यार्थ साधनं म्हणतात। नाहीतर येऊन हात पाय सगळं, डोळे सगळं दिलेलं आहे, पण दिलेलं आहे पण त्याचा उपयोग काय झाला? कुणाला डोळे नाही? जनावरांना पण डोळे आहेत। आम्हाला विशिष्ट गोष्ट दिलेली आहे, वाणी दिलेली आहे। आता ह्या वाणीनं भगवंताचं भजन किंवा भगवंताचं नाम जर घेतलं नसेल तर कुत्र्याची वाणीने आपल्या वाणीमध्ये फरक काय राहिला? कुत्र्याला वाणी, डुकराला वाणी दिली नाही म्हणून ते रामकृष्ण हरी म्हणत नाहीत, आणि मला वाणी दिली तरी मी म्हणत नाही, मग माझ्यात आणि त्याच्यामध्ये काय फरक राहिला? असं जरा चिंतन आपण जर करत बसलो तर पशुपेक्षा वरच्या स्तरावर जाण्याचा आपला प्रवास सुरू होईल। पशुसारखं जीवन जगणं याला आपलं आयुष्य वाया घालवणं म्हणतात। त्यामुळे प्रत्येकाला त्याची किंमत समजली पाहिजे। म्हणून जेव्हा शरीराची किंमत समजते तेव्हाच ती व्यक्ती परमार्थाला लागते, नाहीतर समजत नाही त्याला। हे जाणार आहे एक दिवशी,
आयुष्य खातो काळ सावधान. काय म्हणलेलं आहे? क्षरोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ही सावधानता केव्हा येईल माहिती आहे काय? जर आपल्या शरीराचं मूल्य आपल्याला समजलं आणि शरीराची मर्यादा समजली तर. दोन्ही शब्द फार महत्त्वाचे आहेत ना शरीराच्या बाबतीमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादा पण आहे. मर्यादा जी आहे ती काळाची मर्यादा आहे आणि मूल्य दिलं ती भगवंताची कृपा असते. म्हणून भगवंताच्या कृपेखाली काळही काम करत असतो. काळाची सत्ता माझ्या देहावर चालू नये तरी असं वाटत असेल तर भगवंताच्या भजनामध्ये राहूनच या शरीराच्या गावामध्ये आपलं स्वतःचं भलं करून घेतलं पाहिजे. काळ देहाशी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ, असं जे नामदेव महाराज म्हणतात, हे नाचता गाता आलं पाहिजे. जेव्हा काळ शरीराला खात असतो, रोज खात असतो, कुरतडत असतो, चघळत असतो. मागच्या वेळा आपण उदाहरण घेतलेलं आहे. सगळी इंद्रिय शिथिल करून टाकतो काळ. आपले कान, डोळे, नाक, सगळे सगळे पाठ जे अवयव आहेत ते सगळे नाशवंत होतात. मग चढ दिशे त्याच्याकडून जितकं काम करून घेता येईल, आणि कोणतं काम, ते काय काम आम्ही करून घेतोयच, पण कोणतं काम करायचं याचा विवेक असायला पाहिजे. पोटापुरतं काम अगत्य ते नाम, असा अगत्य तो राम, असा जर विवेक जर आपल्याकडे असेल तर निश्चितपणाने पोटापुरतं काम हा एक वैराग्याचा भाग आहे आणि दुसरं अगत्य तो राम हा विवेकाचा भाग आहे. जेव्हा वैराग्य आणि विवेक काम करू लागतात तेव्हा शरीराचं मूल्य आणि मर्यादा समजायला लागते. आणि मूल्य आणि मर्यादा समजले की तो कशासाठी, वाईट काळासाठी, वाईट गोष्टीसाठी आपल्या शरीराचा व्यय करणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा दया लागी, आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडुनिया. तो सगळा कार्यार्थ टाकून द्यायचा आणि भलत्याच गोष्टी करत बसायचं. नाम घ्यायचं राहिलं पण मोबाईलवर काहीतरी खेळत बसायचं, टी व्ही पाहत बसायचं, मित्रांशी गप्पा मारायच्या. कार्यार्थ सांडूनिया, माझं कार्य काय आहे ते पाहिलं पाहिजे. पण तो कार्यार्थ सगळा सांडतात आणि नको त्या छंदामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ घालवतात. माऊलीने आणखीन एक दोन गोष्टी पुढं सांगितलेल्या आहेत. 106 नंबरची उभी आपण 7व्या अध्यायातली आजच्या चिंतनामध्ये. इंद्रिय ग्रामींचे राजविद्धी, अहम ममतेची या जल्पवादी, विकारांतरांची मांदी मिळवून या. आणि काय करतात बघा, दुष्कृती लोक असतात, मूढ असतात, नराधम असतात, त्यांचं वर्णन करायला चालू आहे. ते कसे असतात बघा. अगोदरच्या ओवीमध्ये शरीर हे गाव सांगितलं आणि या ओवीमध्ये इंद्रिय ही रस्ते म्हणून सांगितलेत बघा. त्या गावामध्ये रस्ते कुणाचे आहे, कुठले आहेत? इंद्रियांचे रस्ते आहेत. इंद्रियांच्या गावाच्या राजरस्त्यावर राजविधी शब्द वापरलेला आहे. त्या राजरस्त्यावर उभा राहतो आणि काय करतो? अहम ममतेचा जप करतो. जल्पवादी म्हणजे मी माझं असं जप करत असतो. रामकृष्ण हरी असं करत नाही, तर काय करतो? मी माझं. हा विशिष्ट दर्जाचा जप आहे, जो माझे कुठले तर माझ्या पूर्व सुकृतातून मिळालेलं जे आहे ते सुकृतातून मिळालेला हा जप आहे. आणि हा जप सतत करत असतो आणि श्रीगुरूंनी दिलेला जप मात्र विसरून जातो. कुठं? त्या इंद्रियांच्या रस्त्यावरती उभा राहतो. गाव कुठलं आहे? शरीराचं. आणि रस्ते कुठले आहेत? इंद्रियांचं. बरोबरच आहे ते. इंद्रियांच्या रस्त्यानंच आपली वाटचाल होत असते आणि इंद्रियांच्या रस्त्यानं विकाराची पण वाटचाल होत असते. आपण परमार्थ करायचा तर इंद्रियांच्या रस्त्याच्या मार्गानं, आणि आपल्यात आत विकार येणार आहेत ते इंद्रियांच्या द्वारेच. त्यात छिद्रातून विकार येत असतात. म्हणजे नाकातून विकार येतात, डोळ्यातून विकार येतात, कानातून विकार येतात, स्पर्शातून विकार येतात. कसे विकारांचा प्रकार आहे बघा. हा विकार आतमध्ये घुसायला इंद्रिय ग्रामीचे राजविधी, इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर. अगोदर वर्णन करताना शरीराचं गाव, आता इंद्रियांच्या रस्त्यावर काय करतात? गावाच्या रस्त्यावर या देह मी आहे जल्पवाद करतात. अहम 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 हम देहोहम
देहोहम असा जप करतात. मी देह आहे, देह मी आहे, आणि माझं, हे माझं, ते माझं, मुलं माझी, आईवडील माझे, नातलग माझे, घर माझं, गाडी माझी. जप कसा असते बघा. माझा शेत माझं, रिकामे प्लॉट माझे, फ्लॅट माझे, हे सगळं माझं, माझं माझं माझं. अहम ममतेची या जल्पवादी. म्हणून सतत माझं माझं म्हणायचं. हळूहळू मुद्दाम अगोदर सोडायचं, प्रॅक्टिस करायचं. माझं कशाला म्हणायचं नाही, आमचं म्हणायचं. मग त्याऐवजी आपलं म्हणायचं. त्याऐवजी एक सॉफ्ट एक शब्द वापरायचा. काय, माझं हा शार्प शब्द आहे. त्याच्याऐवजी सॉफ्ट शब्द कुठला वापरायचा, तर आमचं म्हणायचं, आपलं म्हणायचं. आपलं म्हणलं की आपला अधिकार कमीत कमी तरी शिल्लक कमी होतो. जास्तीत जास्त त्यावरला अधिकार आपण काढून घेतल्यासारखा होतो. म्हणून काय करावं, मी माझं एवढं म्हणायचं नाही, मी माझं विसरायची सवय लावली पाहिजे. त्यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संन्याशी. ज्यानं आपलं स्वतःचा देह विसरला आणि ज्यानं देहाशी संबंधित असलेला प्रपंच विसरला, तो संन्याशी असतो. मग देहाशी संबंधित माझं आणि देह मी, हे मी, ह्या दोन्ही गोष्टी मी आणि माझं विसरल्यानंतर हे माझं पण गळून पडतं, अहंकार गळून जातो. म्हणून विकारांतरांची मांदी मिळवून या, अशी अहममतीची, मी माझेची बडबड करतो वेडेपणामध्ये. आणि आपल्या भोवती विकार जे आहे, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे षडरिपू जे आहे, हे काम, क्रोधादी विकारांचा समुदाय जमवून घेतात. खरा विचार केला तरी सगळे नातलग आणि माझी प्रॉपर्टी हाच समुदाय आहे. माझं माझं ज्यांना आपण म्हणतो तेच आपण गोळा करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपलं लक्ष सतत असतं. म्हणून काम, क्रोधाद्यांच्या विकारांचा समुदाय शब्द वापरला, पण खरा समुदाय आहे तो मी माझेचा समुदाय आहे. त्यातूनच काम, क्रोधाची निर्मिती होत असते. म्हणून जर विचार आपण जर करायला लागलो तर सगळे नातलग गोळा करून ठेवले, मित्रमंडळी गोळा करून ठेवलेले आहेत की जे माझे वाटतात, वाटोत असोत, पण ते वाटता कामा नये. आपल्या भोवती असू देत, पण ते माझे वाटता कामा नये. तर ह्यानं जमवलं काय, काम, क्रोधादी विकारांचं सेविंग करून ठेवलेलं आहे. काम, क्रोधादी विकार जमवून ठेवलेले आहेत, त्यांचा समुदायाच्या जवळ असतो. आणि हा इंद्रियाच्या गावाच्या राजरस्त्यावर उभा राहतो आणि मी माझं असं वेडेपणानं बडबडत असतो. माऊलीने फार सुंदर वर्णन केले ना. म्हणून काम, क्रोधादी विकाराच्या सहवासात सतत राहणं, मी माझा याचा जप चालू ठेवणं, एवढं यांचं सतत चालू असतं. इंद्रिय, शरीर, प्रपंच याच्या पलीकडं काहीतरी आहे याचा विचारच टाकून देतात. मी माझ्यामुळं काय होते बघा, मी म्हणजे शरीर, इतरांच्या शरीराची तमा नाही. मी शरीर असं एकदा ठरवलं की जगातली जी सगळी जीव आहे त्या जीवाबद्दल असलेलं प्रेम कमीच झालं ना, आपोआपच कमी झालं. कारण मीच फक्त माझ्यापुरताच मी मर्यादित करून घेतला. माझं शरीर, मीच शरीर, मी शरीर आहे ना, मग ते तिथं अडकून बसलं. हे माझं शरीर आहे, माझं शरीर आहे म्हणजे याच्यावरचा अधिकार मी गाजवायला लागतो. म्हणून होतंय काय, तर मी आणि माझं जे जे म्हणून प्रापंचिक गोष्टी आहेत त्यामध्ये प्रपंचाच्या पलीकडं, इंद्रियांच्या पलीकडं काही नाही. खायचं, मजा करायची, आणखीन फिरायचं, अशाच काहीतरी गप्पा मारत फिरायचं, यातच आयुष्य वाया घालवायचं. त्यामुळे ज्यांना इंद्रिय आणि शरीरांच्या पलीकडे काहीतरी आहे असं ज्यांना कळलं, त्यांची परमार्थाची वाटचाल सुरू झाली असं समजायचं. अगोदर इंद्रिय शरीर आहेत, यांना बाजूलाच पाठीमागे टाकून पुढे जायला पाहिजे. काम, क्रोधाचे पर्वत अलीकडे, राहिला अनंत पलीकडे, असं तुकोबा बोलतात. काम, क्रोधाचं पर्वत ओलांडून गेल्याशिवाय अनंताची भेट होईल का. म्हणून काम, क्रोधाची ही चढण आहे, असा स्टीप सुळका आहे काम, क्रोधादी पर्वत जो आहे तो. आणि तो सुळका, त्याला पायऱ्या पण नाहीत की जो चढून जायचा आहे. निसरट फार आहे, त्या निसरटसुद्धा येऊ शकते. पाय जर निसटला तर मोठ्या दरीत जाऊन पडू शकतं. इतकी सावधानता त्या ठिकाणी चालण्यामध्ये असायला लागते. म्हणून काम, क्रोधाचे पर्वत हा शब्द जे तुकोबा वापरतात त्याचं कारण तेच. आणि हा काय करतो,
जो आपल्याला नराधम किंवा मूढ म्हटलेला आहे, हा काम क्रोधाच्या विकारांच्या, त्या विकारांच्या सहवासातच राहतो. आसपास त्याचे सगळे मित्र तेच आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे ह्याचे दोस्त आहेत, हे ह्याची संगत आहे. मग संतांचा संगत कशी मिळेल सांगा बघू? विकारांच्या सहवासात आल्यावर ते दुर्जन आहेत, आणि त्या दुर्जनांच्या सहवासात आल्यावर सज्जनाबद्दलची कल्पना तरी डोक्यात येईल का? आणि आपण करतो ते बरोबर आहे असं काम क्रोधादी विकारामुळे वाटत असतं. का? मूढता असते ना त्यामध्ये, आणि मूढता असल्यामुळे या इंद्रिय आणि शरीर यांच्या पलीकडं त्याला काहीही दिसत नाही. माझं शरीर, त्यानंतर आपल्या कुटुंबांची शरीरं, माझं घर म्हणजे आपल्या जवळच्या नातलगांची घरं झाली, ह्याची विचार करायची सगळी सीमा संपली. जेव्हा याच सीमा ओलांडून तो पुढे जातो, तेव्हाच त्याला खऱ्या अर्थानं ही सीमा ओलांडायला पाहिजे. नाही ओलांडली तर प्रत्येक जण या हद्दीपर्यंत जातो असं कबीर महाराज म्हणतात. त्यांचा दोहा एक लक्षात ठेवण्यासारखा आहे. काय म्हणतात बघा? हद हद पर सब गये, हद्दीपर्यंत सगळे गेले. कुठली हद्द? ही इंद्रियांच्या गावाची हद्द आहे, इंद्रियांच्या रस्त्याची हद्द आहे, काम क्रोधादी विकारांची हद्द आहे. त्या हद्दीपर्यंत सगळे जातात. हद हद पर सब गये, बेहद गयान कोय. आता बेहद गयान कोय शब्दाचा अर्थ आहे की हद्द ओलांडून कोणच जीवनमुक्त संत सोडल्याशिवाय दुसरे सोडून कोणीही गेले नाही. बेहद गयान कोय, बेहद के मैदान पर रमे कबीरा सोय. काय सुंदर दोहा आहे बघा. आणि कबीर महाराज म्हणतात, संत जे असतात ते या हद्दीच्या पलीकडंच रमतात, इकडेही रमत नाहीत ते. म्हणजे प्रपंचाची त्यांना आवड नसते, प्रपंचाचे विचार आणि चिंतन नसतं, तर ते चिंतन सोडून ते पलीकडच्या चिंतनामध्ये असतात. म्हणजे ही हद्द ओलांडणाराच खरा शूर म्हटलेला आहे. हे शौर्य इथं दाखवता आलं पाहिजे, काम क्रोधानं जिंकता आलं पाहिजे. आपले शत्रू खरे ते आहेत, पण मी माझे जवळचे मित्र, काही गावातली मंडळी यांना मी शत्रू मानतो. खरे शत्रू माझे हे आहेत की जे दुसऱ्या जीवांना शत्रू समजायला लावतात, माझी दृष्टी विकारित करतात. आणि म्हणून याच शत्रूपासून सावध राहण्यासाठी माऊली सांगतात की या इंद्रियांच्या गावाच्या रस्त्यावर उभा राहतो आणि मी माझं असं वेडपटासारखं बडबडतो. हा वेडेपणा जो आहे, जल्पवादी शब्द वापरला बघा ओवीमध्ये, जप करतो. जल्पवादी म्हणजे वेडेपणात बडबडतो असा अर्थ आहे. ज्यावेळी एखादं स्वप्न पडलेलं असतं तसा बडबडतो की नाही माणूस, तसे हे संसाराचं स्वप्न आहे. आणि या संसाराच्या स्वप्नामध्ये जाबडणं, ज्याला आपण म्हणतोय जाबडतोय, तर काय बरळतोय बघा तो स्वप्नामध्ये? मी माझं, मी माझं, मी माझं, दुसरं काहीच नाही. स्वप्न कुठलं आहे? संसाराचं आहे. आपली जेव्हा खरी स्वप्न झोपेत पडतात ना, त्यावेळी काही माणसं झोपेत बडबडत असतात बघा. तसं संसाराचं स्वप्न आहे आणि अज्ञानाची निद्रा. अज्ञानाच्या निद्रेमध्ये संसाराचं स्वप्न पडतं, आणि संसाराच्या स्वप्नामध्ये जे बरळणं असतं ते मी माझंच असतं. कारण या हद्दीच्या पलीकडे, प्रपंचाच्या हद्दीपलीकडे त्याची दृष्टीच जात नाही. म्हणून माझे कान मला विकसित करून घ्यावे लागतील, माझी दृष्टी मला विकसित करून घ्यावी लागेल, माझी वाणी मला विकसित करून घ्यावी लागेल. का विकसित करायला पाहिजे? म्हणजे काय? डोळ्यांना फक्त दृश्य आहे ते दिसतं, पण असे डोळे तयार केले पाहिजेत की ते दृश्याच्या पलीकडचा वेध घेतील. माझे कान आत्ता जे आहे तेच त्याचंच ऐकतात. प्रपंचामध्ये, संसारामध्ये जे आवाज आहेत, शब्द आहेत तेच ऐकतात. पण शब्दाच्या पलीकडे असणारं जे आहे तत्त्व, ते तत्त्व ओळखायला कानाला विकसित करून घ्यावं लागेल. म्हणून मी साधनेच्या आधारे माझी वाणी, माझी दृष्टी, माझे कान मला अगदी सुधारणा करून घ्यावी लागेल. आणि जरा सुधारणा झाली की इंद्रियांच्या रस्त्यावर उभा राहून जे माझी बडबड चालू असते ना, ती बडबड बंद होईल. म्हणून इंद्रिय दिल्यात कशाला? कार्यार्थ साधायला तुझा. अगोदर वरती शब्दच वापरलेला आहे बघा,
तो कार्यार्थ आघवा सांडून या. तुला इंद्रिय दिल्यात कशाला अगोदर विचार कर. त्या इंद्रियांचा वापर कर. पोट भरलं की इंद्रियांचा दुसरा वापर आहे. पोट भरणे हा इंद्रियांचा वापर नाही, तर ते त्याचं काय आहे, गौण काम आहे. पण आपण मुख्य काम ते केलेलं आहे. इंद्रियांचं मुख्य काम प्रपंच करणं आहे. प्रपंच करणं हे आपल्या आयुष्यातलं कार्य नाही आहे. तर पोट भरून झालं की परमार्थ प्राप्त करून घेणे, मोक्षाची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे, सुखरूपता प्राप्त करून घेणे, ज्ञानरूपता प्राप्त करून घेणे ही खरी गोष्ट आहे. पण ती सोडून मी काय करतो, स्वरूपाला बाजूला ठेवतो आणि रूपाच्या छंदामध्ये अडकून बसलेला आहे. त्यामुळे मला जी इंद्रिय दिलेत, ही डोळे दिलेत. आता डोळे कशाला दिलेत? तुकोबांचा अभंग मागच्या वेळा आपण बघितला होता. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे. त्यासाठी मला डोळे दिलेत ना. वाचा कशाबद्दल दिली? बडबड करायसाठी नाही, मी माझं मी माझं मी माझं म्हणायला. तर मला दिलेले आहे श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय जय रामकृष्ण हरी. यासाठी मला वाचा दिलेली आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. संतांचं अवलोकन करावं, शास्त्राचा डोळ्यांनी या अभ्यास करावा, शास्त्राचे शब्द अवलोकन करावेत, संतांची दर्शनं घ्यावीत, तीर्थक्षेत्रांची दर्शनं घ्यावीत, भगवंताचं दर्शन घ्यावं. यासाठी डोळे दिलेले आहेत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. माझ्या विठ्ठलाचे गुण ऐकायसाठी तुला कान दिलेत असं विठोबाच म्हणतात. संतांनी तेच सांगितलं आहे, माझ्या विठ्ठलाचं गुण ऐक रे बाबा. कुठंतरी काहीतरी कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम असतात, हा बिचारा भटकत असतो प्रपंचाच्या नादामध्ये. कुठंतरी दिवसातला एखादा तास असा सत्संगामध्ये घालवावा वाटत नाही. काहीतरी सुंदर ऐकावं असं कधी वाटत नाही. नको ते ऐकायचं, नको ते पाहायचं, नको ते चाकायचं. यामुळे नको तेच घडायला लागले. जे घडायला पाहिजे नैसर्गिकरित्या ते घडत नाही. आणि त्यामुळं धर्म नीतीची पायमल्ली होते. त्यामुळं पुढे म्हणतात ना, अधोगतीचे काय लाज नेनवे आणि नियमाचे वस्त्र नाठवे, अशी स्थिती होऊन बसते. म्हणून इंद्रियांच्या गावामध्ये हा गेला तरी इंद्रिय दिल्यात कशाला तरी अगोदर विचार कर. इंद्रिय ही देह निर्वाह करता, विषय सेवनासाठी नाही. विषय सेवन हा त्याचा मुख्य उद्देश नाही आहे इंद्रियांचा. इंद्रियांचा मुख्य उद्देश आहे की भगवंताची प्राप्ती करून घे. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. कसं तुकोबा प्रत्येक इंद्रियांना वर्णन करून सांगतात बघा. आणि तुकोबाचं अभंग फार सुंदर आहेत बघा. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. कशाला इंद्रिय दिलीत बघा? दिली इंद्रिय कुठली कुठली? हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन. कशासाठी? जेने तू जोडीशी नारायण, नासे जीवपण तुटे भवरोग. तुझा जीव पण जाऊ दे आणि भवरोगाचा नाश होऊ दे, यासाठी इंद्रिय वापराय तुला दिले. डोळे नाक कान जे दिले हे त्यासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. किंवा इंद्रिय डोळे मुख हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. यासाठी मुखानं हरी म्हणायसाठी इंद्रिय दिलेली आहेत. म्हणा आम्ही कशासाठी वापरतोय? लोकांना शिव्या देण्यासाठी, शाप देण्यासाठी, लोकांची निंदा करण्यासाठी त्याच जिभेचा वापर करतो. मग दिल्यात कशाला आणि वापर कशासाठी? म्हणून कार्यार्थ आघवा सांडून या वरच्या ओळीमध्ये वापरलंय. आणि इथं बडबडतोय काय? मी माझं मी माझं. यासाठी जीभ दिली आहे काय? मी माझं म्हणायला. तू तुझं म्हण ना. देवा तूच आहेस. जब मैं था तब तू नहीं था, तब तू नहीं, अब तू है मैं नहीं. कबीर महाराज का दोहा कसा आहे बघ. जब मैं था तब तू नहीं. त्यावेळी मी सारखं म्हणत होतो ना, त्यावेळी तू कुठे दिसतच नव्हतास मला देवा. ज्यावेळी मीच म्हणत होतो. ते सतत मी म्हणतात त्यांना तू कसा दिसेल सांगा बघू. ज्यांचं लक्ष सारखं मी कळच आहे त्याला तू कसा दिसेल सांगा. तू म्हणजे दुसरा बाहेरचा बाबा दिसणारच नाही. म्हणून कबीर महाराज म्हणतात,
जब मैं था तब तू नहीं, अब तू है. आता तू माझ्या हृदयामध्ये बसलेला आहेस. अब मैं नहीं, माझ्यातला अहंकार निघूनच गेला. आता मी मी म्हणजे म्हणत होतो ना, आता तू तू म्हणायला लागलो. मी माझं माझं म्हणत होतो ना, ते देवा तुझं 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 म्हणायला लागलो मी आता. हे माझं काय नाही, संसारातलं माझं काय नाही. मेरा मुझमें कुछ नहीं, जो कुछ है सब तोर. माझं माझ्याकडे देवा काही नाही, जे सगळं आहे ते तुझं आहे, कबीर महाराज म्हणतात. मग माझं तर तुझंच तुला अर्पण मनानं करायला काय बिघडलं. तेरा तुझको सोपते क्या जात आहे मोर. काय अवघड आहे माझ्यासाठी ते. पण इंद्रियांच्या गावावर मी माझं सुटत नाही. या राज रस्त्यावर उभा राहून, अरे राज रस्ता आहे, रामकृष्णारी म्हणत राहा ना, नाही म्हणत. मी माझं म्हणतो, त्याचा जप करतो, विकारांचा मेळावा जमवतो, विकारांचं गॅदरिंग करतो, स्नेह मेळावा घेतो. कसला स्नेह मेळावा? विकारांचा. आणि त्यांना खायला घालतो, खाद्य पुरवतो त्या विकाराला, ताटं वाढतो, पंक्ती पडतो. पंक्तीला बसलेत कोण? याच्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे याचे पाहुणे, हे याचे मित्र. आणि असले मित्र घेऊन बोलणार काय रस्त्यावर उभा राहून? मी माझंच बोलणार ना. म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी तुकोबा म्हणतात, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडीशी नारायण. नारायणाला जोड, नासे जीवपण तुटे भवरोग. ज्यामुळं तुझा जीवपणा संपून जाईल आणि भवरोग संपेल. म्हणून आपली इंद्रिय मात्र जो मूड आहे, जो नराधम आहे, तो काय करतो? दुष्कृती. ती इंद्रिय बहिर होतात, बहिर्मुख झाल्यामुळं संसाराचीच मागणी करतात. या इंद्रियांना बहिर्मुखाची म्हणजे अंतर्मुख करता आलं पाहिजे. आपली अंतर्निष्ठा जितकी जास्त होते ना, तितका परमार्थाचं चिंतन चांगलं होतं. आपली अंतर्निष्ठा फार कमी आहे. म्हणजे अंतर्निष्ठा म्हणजे आतल्या गोष्टीचा विचार फार कमी करतो आपण, बाहेरचा जास्त करतो. माझ्या आतला कमी करतो, कुटुंबातला जास्त करतो. कुटुंबातला करत नाही, शेजाऱ्याचा करतो. शेजाऱ्यांचा करतो, बाहेरचा शेजाऱ्यांचा करत नाही, बाहेरचा करतो. बघा, जेवढं जवळ आहे ना त्याचं चिंतनच नाही. जे जितकं लांब आणि पुढं आहे ना त्याचं चिंतन. विषयांचं सुख पुढं आहे आणि आत्म्याचं सुख आत आहे. मग कशाचा विचार चिंतन करायला पाहिजे? आत्मसुखाचं करायला पाहिजे ना. मी माझ्याजवळ आहे, माझं चिंतन करायला पाहिजे. काय बाहेरच्या नातलगांचं चिंतन करतोय, बाहेर असणाऱ्या? मी माझ्या घरात आहे, मग घरातलं चिंतन करायला पाहिजे, शेजाऱ्याच्या घरातलं चिंतन करतो. आता शेजारी जवळ आहेत, मग शेजाऱ्याचं चिंतन करायचं. महाराष्ट्रात राज्यात काय होणार, देशाचं काय होणार याचं चिंतन करतोय. किती भरकटणीची वृत्ती आहे बघा. त्याला म्हणतात बहिर्मुखता. बहिर्मुख म्हणजे सतत मुख बाहेर असणं. इंद्रियांचं तसंच आहे. इंद्रिय सगळी श्रुतीनं सांगितलेली आहे की इंद्रियांची तोंड बाहेर आहेत, त्यांना आत वळवलं पाहिजे. म्हणून इंद्रिय जर बाहेरनं आत आली तर विषयाबद्दलचा तिरस्कार निर्माण होईल. पण इंद्रिय बाहेर असल्यामुळं काय? या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्यच नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. माऊलींची ओळी फार सुंदर आहे बघा. कुठल्या अध्यायामधल्या पाहायला पाहिजे, नंबर माहिती नाही मला त्याचा. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभाव. कुणाचा? इंद्रियांचा पाही. ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. अरे त्यांचा स्वभावच आहे तो. या इंद्रियांना दोष देण्याचा अर्थ नाही. इंद्रियांचा जो स्वामी मी जो आहे त्यानं त्याच्याकडे बघायला पाहिजे. ही इंद्रिय डोळे कशासाठी, कान कशासाठी, आणखीन मुख कशासाठी, हात पाय कशासाठी दिलेत याचा विचार आतल्यानं करायचा आहे. इंद्रिय जड असतात, ती विचार करत नाहीत. पण इंद्रियांचा मूळ स्वभाव काय आहे मात्र? हे विषय त्यांना रम्य वाटतात, विषय अत्यंत आकर्षण निर्माण करणारे वाटतात आणि म्हणून तो विषयातच त्यामध्ये असतो. आणि त्यामुळं इंद्रियांना रस्ता म्हटलं कारण त्याच वाटेनं विकार येत असतात. काय म्हणला? इंद्रिय ग्रामीच्या राजविंदी, तिथूनच विकार येतात आणि त्याचा वापर जो आहे तो आवश्यक कारणासाठीच करावा. आहेत विकार, इंद्रिय आहेत, पण इंद्रियांचा वापर पण करावाच लागतो. आपल्याला बोलावं लागतं, पाहावं लागतं, ऐकावं लागतं, स्पर्श करावा लागतो. शब्द स्पर्श रूप रस गंध
वास घ्यावा लागतो. पण कशाचं काय काय करायचं याचा विचार जरा केला पाहिजे. जर इंद्रिय म्हणतात त्याप्रमाणे जर आपण वाटचाल करायला लागलो तर आपण अधोगतीकडे जाऊ. त्याला म्हणतात दुष्कृतीतून मुढ्यात आणि मुढा अज्ञानातून मूढपणातून या नराधमापर्यंत प्रवास जातो. याला कारण आहे मायेनं त्यांचं ज्ञान म्हणजे आमचं ज्ञान अपहृत झालेलं आहे. माया अपहृत ज्ञाना आसुरम भावम आश्रिता. सगळा आश्रय जो घेतो या काम क्रोधादी विकारांचा येतो. भावम कुठले ते आसुरम भाव, असुर शब्द वापरलाय. आणि असुर स्वभाव म्हणजे कुठला, असुर भाव कुठले कुठले आहेत? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर यांचा आश्रय घेतो. आश्रय घ्यायला पाहिजे तत्वज्ञानाचा, संतांच्या वचनांचा, भगवंताचा. पण म्हणतो इंद्रियाला जे जे वाटते तेच करत राहतो. आणि त्यामुळं होते काय, प्रगती होणारच नाही, अधोगतीकडंच. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करते, ते तरलेची ना तरती विशेषंदू. या विषयाच्या सागरातून जाताना इंद्रियांना बाजूला सारावं लागतं. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, मागच्या वेळा आपण उभी घेतलेली आहे बघा. ज्याला खरंच आत्मसुखाचा पत्ता लागतो तो इंद्रियांच्या हमरस्त्यावर उभा राहून मी माझाचा जल्प कधी करणार नाही. त्यानं मनाशी निश्चय केलेला असतो मी म्हणजे भगवंत आणि माझं असं काहीही नाही, माझं काहीही नाही. त्यामुळे इंद्रियाबरोबर मन जातं आणि काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार सगळे हे विकारांचा समुदाय गोळा होतो. इंद्रियाच्या बरोबर मन गेलं तर. म्हणून मन आणि इंद्रियांची गट्टी कधी होऊ द्यायची नाही. म्हणूनच ते बरळायला लागतं. मन आणि इंद्रिय एकत्र आलीत ना तर ते बुद्धीचा विचारच सोडून देतात. बुद्धीला बाजूला ठेवून आपण निर्णय घेतात. निर्णय देण्याचं काम बुद्धीकडे ठेवलं पाहिजे. पण आता आम्ही ठेवतो मन आणि इंद्रियांना, आपण त्यांना मंत्री नेमलेला आहे. खरे विश्वासू मंत्री कोण असेल आपल्या अंतःकरणातला तर बुद्धी आहे. इंद्रियांच्यावर आणि मनावर विश्वास ठेवू नये. म्हणून मन आणि इंद्रिय जेव्हा एकत्र येतात तेव्हा बुद्धीला सारून भलतेच निर्णय घेण्याची शक्यता असते की जे निर्णय माझे आत्म अहित करण्यासाठी, आत्म्याचं अकल्याण करण्यासाठी मला कारण होऊ शकतात. मग त्याचा विचार माऊली सांगतात की त्यांचं ज्ञान त्यांना अज्ञानच असतं ना. मायेनं त्यांचं ज्ञान, मायेचं वर्णन झालेलं आहे, मायेनं त्यांचं ज्ञान हरण करून घेतलेलं असतं. त्यामुळंच मूढता येते. मूढता शब्द आहे तमगुण येतो. मायेनं अपहरण केलं म्हणून मूढता आली. मायेनं म्हणजे तमोगुणानं, तमोगुणानं ज्ञानाचं अपहरण होतं. सगळा अंधकार आहे. तम म्हणजे अंधकार, अज्ञान. त्यामुळं अज्ञान तिथं आलं, मग त्यातनं ज्ञान घेऊन गेलं. विक्षेप मायेमुळंच आला आणि विक्षेप मायेमुळं आल्यामुळं दुसरा शक्ती मायेची आहे विक्षेप शक्ती. विक्षेप शक्ती आल्यामुळं खरं काय कळेल असं झालं. म्हणजे मायेनं ज्ञान अपहरण झालं का नाही, झालं. खरं काही कळत नाही आणि खोटंच कळावं लागतं. ज्याला विक्षेप ज्याला आपण म्हणतो, जे असतं त्याच्यापेक्षा वेगळं दाखवलं जातं, ते मायेच्या या विक्षेप शक्तीनं होतं. म्हणजे मायेच्या रजोगुणातून निर्माण होणाऱ्या विक्षेप शक्तीनं होतं. रजोगुण चालू असतो, इकडं तमोगुणामुळं अंधकार मूढता, आणि विक्षेप शक्तीनं माये काय करते, ज्ञानाचं अपहरण करते. आणि तिसरी गोष्ट म्हणलेलं आहे, जेव्हा सात्विकता असते त्यावेळी आवरण शक्ती काम करत असते. त्यामुळे ते नाम ज्ञान झाकलेलं असतं याचा अर्थ त्यानं मायेनं अपहरण केलेलं असतं. त्यामुळे खरं काय कळत नाही आणि खोटं खरं नाही कळलं तर एक वेळा चालेल. पण त्या खऱ्याच्या ठिकाणी ते अध्यस्त असतं, ते खोटंच खरं वाटायला लागतं. हा मोठा धोका आहे. माझी जवळ असणारे नातलग हेच माझ्यासाठी देव असं वाटायला लागलं की नुकसान आणि नाशाला सुरुवात, बाकी काही नाही. माझ्या जवळचे आहेत ना ते माझ्यासाठी देव. मग देव, खरा देव कुठं आहे? मग खरा देव राहायला बाजूला. याच्यासाठी याचाच अर्थ आहे मायेनं ज्ञानाचं अपहरण केलं जातं आणि अपहरण केल्यामुळं खरं काही कळत नाही. इंद्रियांच्या गावावर रस्त्यावर उभा राहायचं, बडबडायचं काय, वास्तविक इंद्रियांच्या हमरस्त्यावर जाऊच नये. तिथं सगळे टवाळखोर मित्र भेटतील. इंद्रियांच्या तिकटीवरती हमरस्त्याला त्या टवाळखोर म्हणजे
गुंड प्रवृत्तीचे लोक भेटतात. कोण? तर ते गुंड प्रवृत्तीचा समुदाय म्हणजे काम क्रोधादी विकारांचा समुदाय. तिथं कशाला उभं राहायचं? उभा राहिलं की तिकटीवर उभा राहिलं की कोण जप करत नाही भगवंताचा. त्याचा अर्थच आहे, जिथं जसंच ठिकाण आहे, मंदिरात गेला तर जप करावासा वाटतो, देवघरात असलो की जप करावासा वाटतो. पण जर आपण काय केला, विचार जर केला, जर आपण इंद्रियांच्या तिकटीवर, जिथं काय असतो, काय म्हणतात त्याला, जिथं सगळीच लोक सवंगता जिथं असते, तिथं जाऊन जर बसलो आपण, तर इंद्रियांच्या या तिकटीवरती जप चालणार तो मी आणि माझेचाच, अन्य कशाचा जप होणार नाही. आणि म्हणून तिथं म्हणतात कीर्ती, मान, संपत्ती या विचारात सगळं खरं ज्ञान झाकलं जातं. मी कोण आहे आपण विसरून जातो. कीर्ती मिळवायच्या नादामध्ये कीर्ती काय आहे याचा विचार विसरून जातो. मान, संपत्ती या नादामध्ये माया नाद लावते आणि आपल्या खऱ्या ज्ञानाचं अपहरण करते. म्हणजे आता नाही, समजा आता नाही, पण ते मिळवून सुद्धा आता समजा नाही माझ्याकडं घर नाही, पण ते घर मिळवून सुद्धा पुढे ते नाहीतच जमा होणार आहे. हा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. या अज्ञानानं कळत नाही. मात्र आत्ता माझ्याकडं नाही आणि ते नाही ते मिळवण्यासाठी मी धडपड करतो. ऐहिकामधलं, प्रापंचिक संसारामधलं जे माझ्याकडं नाही ते मिळवण्यासाठी धडपड करतो. पण जे धडपड करून जे भोग प्राप्त केलेले असतात ते अगोदर नाहीतच होते आणि प्राप्त केल्यानंतर जेव्हा त्याचा नाश होतो तेव्हा ते नाहीतच जमा होतात. पण त्या अज्ञानानं कळत नाही. ह्या वाक्यावर जर असं चिंतन करायला पाहिजे बरं का. नाही ते पुन्हा मिळवून सुद्धा नाहीतच जमा होतो. म्हणजे भोग नसतातच अगोदर, ते मिळवण्यासाठी धडपड केली जाते, पण तेव्हा त्याचा नाश होणारच असतो. मग नाशच होणार आहे तर त्यासाठी व्यर्थ धडपड करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे जमा नाहीमध्ये जमा होणार आहे, त्याच्यासाठी एवढा आट्टापिटा कशाला करायचा? म्हणून मी आणि माझं जे आहे ते खऱ्या ज्ञानाला झाकून टाकतात. हा जो मी आहे, हा नकली मी, हा खऱ्या मीला झाकून टाकत असतो. हा नकली मी आहे, हा त्या खऱ्या मीला झाकून त्याची कपडे घालून आला आहे. मी खऱ्या मीची कपडे याच्या अंगावर आहे, पण आतमध्ये आहे तो खोटाच मी आहे, लक्षात येत नाही. आणि लक्षात न आल्यामुळं ही मायेनं त्यांना आवरणात झाकलेले आहे, म्हणून लक्षात येत नाही. म्हणून मी आणि माझं हे ज्ञानाला झाकतात. का? माझं म्हटल्यामुळं माझं खरं आहे काय ते कळत नाही. आपण जड वस्तूला माझं म्हणतो. प्रपंचातले जे काय आहे ना, आपली स्थावर मालमत्ता किंवा व्यक्ती संपत्ती ही जड आहे सगळी, कारण ती हलत नाही. शेत जाग्यावरून हलत नाही, माझं घर जाग्यावरून हलत नाही. आपण म्हणतो पैसे हलतात, पैसे त्याचे ते हलत नाहीत, आपण उचलून न्यावे लागतात. म्हणजे पैसेसुद्धा हलत नाहीत, दागिने हलत नाहीत, त्यांच्यात शक्ती नाही. आणि जे जे जड असतं ते त्याला मी माझं म्हणतो. पण खरं माझं स्वरूप हे चैतन्य रूप आहे, ते सुखरूप आहे, ते ज्ञानरूप आहे. पण तिकडं माझं लक्ष जात नाही. कारण काय? तर ममता आणि अहंकार आपल्याला देवाला शरण येऊ देत नाही. भगवंतच खरा, वीर तो वावुगा पसारा. काय म्हणतात? येथे एक विठ्ठलची खरा, येर तो वावुगा पसारा. सगळा जो पसारा आहे तो वावगा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकची शाश्वत हरिनाम. एकच शाश्वत गोष्ट आहे की जी माझ्या बरोबर येऊ शकते. आणि ती शाश्वत असणारी गोष्ट माझा देह आणि देहादी संबंधी हे सोडून शाश्वत गोष्ट आहे. म्हणून अहम ममतेची या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची या दुथडी डहुळती ठेली. माऊली 9व्या अध्यायामध्ये बोलतात बरं का. अहम ममता म्हणजे इथं जल्प करतात ना, अहम ममतेची या जल्पवादी, तशीच उभी आहे. अहम ममतेची या लवड सवडी,
या घाई गडबडीमध्ये मी माझ्याच्या घाई गडबडीमध्ये मातेन पवतीची बापुडी मला शरणच येत नाही. मीला शरण येतात. मीला म्हणजे देहाला शरण येतात. देहाला मी म्हटले ना, आणि माझ्याला शरण येतात. माझं प्रपंचाला माझं म्हटलं ना, माझ्या नातलगांना माझं म्हटलं ना, त्यामुळे नातल्यागणा आणि प्रपंचाला शरण येतात. मी म्हणजे माझ्या देहासक्तीमध्ये अडकतात. परंतु मातेन पवतीची बापुडी ही बिचारे आहे जीव माझ्यापर्यंत पोचतच नाहीत. आणि अहम आणि ममतेच्या या दोन काठावरती दूध गहुळती ठेली. या माया नदीचे दोन काठ आहेत. एक आहे मी आणि दुसरा आहे माझा. इकडं मीतून जायचं, माझ्यापर्यंत पोचायचं, माझ्यापर्यंत परत बाहेर यायचं आणि मीपर्यंत पोचायचं. म्हणजे जन्म मरणाच्या येसदाऱ्या सतत घालत राहायचं. ममतेची या लवड सवडी मातेन पवतीची वापोडी जन्म मरणाची या दूतडी ढवळती ठेली. आणि म्हणूनच शरण येता येत नाही. आणि या मायेच्या रजतमो गुणाने विवेक शक्तीवरती आपल्या आवरण पडतं आणि ज्ञान काय कळत नाही. हे दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान हे सगळे आसुर दोष जे आहेत, राक्षसी सगळे दोष जे आहेत ते माझ्यामध्ये स्थापित होतात. आणि माझीच मला आठवण विसरून जाते. आपण पया विसरू जो धनंजया. अज्ञानाचं लक्षण सांगताना माऊली म्हणतात, मी मला जेव्हा विसरतो ना तेव्हाच डोक्यावर माझ्या प्रपंच बसतो. सतत आठवण मीची ठेवावी, म्हणजे माझी स्वतःची ठेवावी, माझ्या स्वरूपाची ठेवावी. आणि स्वरूपाच्या आठवणीमध्ये प्रपंचाचा विसर पडतो. प्रपंचाचा विसर पडण्यासाठी माऊलीने हे वर्णन केलं आहे. पण ते दुष्कृतीने मूढ आणि अज्ञानी जे असतात, ज्यांचं ज्ञान मायेनं अपहृत केलेलं असतं, असे नराधम पातळीवर पोचलेले पशुतुल्य जीव जे आहेत त्यांचं वर्णन करताना माऊलीने इथं 106 नंबरच्या ओवीचं निरूपण केलेलं आहे. सुंदर चिंतन, आपण विचार आणि खूप चिंतन त्यावरती करण्यासारखी ही सुंदर अशी ओवी आहे 106 नंबरची. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.